नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी मधील तिसरं प्रकरण इंडिसेस अँड क्यूब रूट यातील पुढील भाग पाहणार आहोत. काल आपण प्रॅक्टिस सेट 3.1 पाहिलेला आहे. आज आपण त्याच्या पुढचा भाग पाहणार आहोत. त्यातला दुसरा प्रकार काल पहिला प्रकार पाहिला आपण. कालचा प्रकार काय होता? मीनिंग ऑफ द नंबर्स when the index is a rational number in form of 1/n. काल अशा पद्धतीचा भाग पाहिला होता. इथं जो आहे पॉवर आहे ती किती होती? एकच होती काल, म्हणजे घात एकच होता. आणि ह्याला आपण म्हणतो रूट. आणि हे जे काही मूळ होतं ते मूळ बदललेलं होतं. समजा असं असेल, याचा 1/n असेल तर 1 इज अ पॉवर म्हणजे घात, आणि n इज अ रूट म्हणजे हे मूळ आहे. अशा पद्धती म्हणजे कालच्या उदाहरणामध्ये त्या सर्व संख्यांचा जो घात आहे तो एकच होता आणि मूळ वेगवेगळं होतं. तर आता त्याच्या पुढचा भाग आता पाहायचा आहे आपल्याला. त्याच्या पुढचा भाग म्हणजे काय? द मिनिंग ऑफ द नंबर्स. द मिनिंग ऑफ द नंबर्स हॅव्हिंग इंडेक्स इन द रॅशनल फॉर्म्स. रॅशनल म्हणजे काय? परिमेय संख्या असेल रॅशनल नंबर मध्ये. तर इन फॉर्म कोणत्या? m/n. m/n म्हणजे आधी काय तुम्हाला समजावून सांगतो पहिल्यांदा मी, ते लक्षात घ्या. a⁻m/n अशा पद्धतीने. काल a हा पाया असेल, कोणती संख्या असेल, त्याचा घात कसा आहे? m/n. म्हणजेच m/n म्हणजे काय? आता या काल आपल्याकडे m ची किंमत नव्हती, तिथं 1 होतं. म्हणजे आता इथं काय असणार आहे? पॉवर. ह्याला म्हणायचं पॉवर म्हणजे काय? घात. ह्याला म्हणायचं रूट. म्हणजे ह्याला काय म्हणणार आपण? मूळ असं म्हणणार आपण. तर ह्या दोन गोष्टी लक्षात आल्या तुमच्या की मग उदाहरण आपल्याला सोडवताना काहीही अडचण येणार नाही. आता प्रत्यक्षामध्ये आपण 1-2 उदाहरण सोडू म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय करायचं आहे ते. पहा, एक उदाहरण घेतो मी. आता हे उदाहरण 45चा 7/3 म्हणजे घात किती आहे? 45चा 7/3 हा त्याचा घात आहे. आता ह्याचा अर्थ काय झाला पहा. आता हे जे उदाहरण आहे ते आपल्याला कशा पद्धतीने लिहायचे पहा. आता हे जे उदाहरण आहे ते प्रॅक्टिस सेट 3.2 यामध्ये जसं दिलेलं आहे त्याप्रमाणे आपण सोडू. पहिल्यांदा काय दिलं बघा? पॉवर ऑफ द रूट. पहिल्यांदा आपण बघू. जसं दिलंय तसं लिहायचं, काही अडचण नाही. आता तुम्हाला काय सांगितलं मी? दिस इज ए पॉवर आणि दिस इज ए रूट. आपण तोपर्यंत आपल्या लक्षात असावं म्हणून सांगितलं. आता पॉवर अँड रूट. आता पॉवर किती आहे जी? 7. ह्याची पॉवर किती आहे? 7. पॉवर ऑफ द रूट 7th पॉवर ऑफ रूट कितवा आहे? 3. 3ला आपण काय म्हणतो? क्यूब. ऑफ. अगदी साधं सोपं आहे. पॉवर ऑफ द रूट जसं विचारायचं किती पॉवर आहे? 7th पॉवर ऑफ द रूट. कितवं रूट आहे? 3रं. म्हणजे त्याला आपण क्यूब असं म्हणतो. क्यूब ऑफ कुणाचं? 45. ज्याप्रमाणे विचारलं त्याप्रमाणे सोडवायचं आपल्याला. फक्त अगदी साधं सोपं आहे. दुसरा प्रकार कसा विचारलाय? रूट ऑफ द पॉवर. आता हेच मी लिहून दाखवतो तुम्हाला. रूट ऑफ द पॉवर. आता कितवं रूट आहे? 3रं रूट आहे. जसं विचारलं त्याप्रमाणे रूट कितवं आहे? 3रं. म्हणजे काय? क्यूब रूट ऑफ क्यूब रूट ऑफ. आता पॉवर किती आहे? 7.
7th पॉवर ऑफ कुणाची 45. व्यवस्थित लक्ष. अगदी साधं सोपं आहे, काही अवघड नाही. जसं विचारलं तसं लिहायचं आहे. पहिल्यांदा पॉवर विचारली असेल, पॉवर किती पॉवर आहे? 7th पॉवर ऑफ द क्यूब रूट. रूट किती आहे? तिसरं. मूळ किती आहे? तिसरं. मूळ त्याला बघा क्यूब रूट ऑफ 45. रूट ऑफ द पॉवर मध्ये लिहायचं असेल रूट, पहिल्यांदा रूट लिहायचं. रूट किती रूट आहे? तिसरं रूट आहे. क्यूब रूट ऑफ 7th पॉवर, पॉवर किती आहे? 7वी आहे, ऑफ 45. अशा पद्धतीनं आणखी एक उदाहरण तुम्हाला मी सोडून देतो. एक उदाहरण पाहू आपण. काय दिलं बघा. 27 चा 4/5 घात. घात किती आहे? 4/5. आता इथं ह्याला आपण समजा म्हणून लिहितो मी इथं. दिस इज द पॉवर आणि दिस इज द रूट. आता पॉवर ऑफ द रूट प्रमाणे जर लिहायचं म्हणलं, पॉवर किती आहे? 4 आहे. तर त्याला आपण करणार आहे 4th पॉवर ऑफ 4th पॉवर ऑफ. आता पॉवर झालं त्याचं काय? रूट. रूट किती आहे? 5वच आहे. म्हणजे काय आहे? 5th रूट ऑफ कुणाचं आहे? 27चं. आता त्याचप्रमाणे बघा, पॉवर ऑफ द रूट म्हणजे सुरुवातीला पॉवर, परत येणार रूट. आता इथे काय? रूट ऑफ द पॉवर. आता हे आपण हे काय आहे? पॉवर. दिस इज ए रूट. आता काय रूट ऑफ द पॉवर. रूट किती आहे? 5. म्हणजे 5वं मूळ आहे तिथं. मग काय राहणार आहे? 5th रूट ऑफ. 5वं मूळ आहे ऑफ. आता पॉवर किती आहे? 4. 4th पॉवर ऑफ कुणाचं आहे? ही 27चं. तर अशा पद्धतीनं पॉवर ऑफ द रूट आणि रूट ऑफ द पॉवर या पद्धतीनं ही उदाहरणं प्रॅक्टिस सेट जो आहे आपला 3.2 त्यातला पहिला आकडा सोडवायचा आहे. दुसरा प्रकार त्यातला पाहणार आपण. राईट द फॉलोइंग नंबर इन द फॉर्म ऑफ रॅशनल इंडिसेस. म्हणजे परिमेय संख्येचे घातांक रूप व्यक्त करायचे. आता आपण आतापर्यंत काय केलं होतं? अशा पद्धतीमध्ये लिहिलं होतं. संख्या दिली होती, घातांक रूप दिलं होतं आपल्याला. घातांक रूपामध्ये संख्या दिल्यानंतर अशा पद्धतीमध्ये लिहिलं होतं. आता उलट लिहायचं आहे. आता अगदी साधं सोपं आहे, नीट लक्ष द्या. हे सगळं कुणाचं आहे रे? बघा, क्यूब ऑफ द 4th रूट ऑफ 324. म्हणजे पाया ह्याच्यामध्ये किती आहे? 324. हे पहिल्यांदा लिहायचं. आता दोन गोष्टी आपल्याला माहित आहे. वर आपण काय लिहिणार आहे? पॉवर. आणि खाली काय लिहिणार आहे? रूट. हे लिहायचं नाही, तुम्हाला समजावून सांगतो. आता बघा, क्यूब ऑफ द 4th रूट. रूट किती आहे? 4थं. क्यूब म्हणजे काय? घन. म्हणजेच काय? 4थ्या मुळाचा घन. घन म्हणजे क्यूब. तिथं आपल्याला 3rd पॉवर दिलेला आहे, त्यासाठी काय दिलेलं आहे? क्यूब दिलेलं आहे. क्यूब म्हणजे काय? 3. म्हणजे काय येणार आहे? 324चं 324चा घात किती येणार आहे? 3/4. अशा पद्धतीने लक्षात. आता इथं काय येणार? क्यूब ऑफ द क्यूब रूट ऑफ 3. म्हणजे पाय आहे ते किती आहे? 3. आता इथं अगदी साधं सोपं आहे बघा. क्यूब ऑफ क्यूब रूट. क्यूब रूट म्हणजे काय? घनमूळ 3. आणि क्यूब म्हणजे त्याचा घात सुद्धा किती आहे? 3च आहे. अशा पद्धतीनं व्यवस्थित समजून लिहिलं तर काही अडचण नाही. फक्त लक्षात घ्यायचंय, कितवी पॉवर किंवा पॉवर दिली असेल, कितवी पॉवर आहे, कितवं रूट आहे आणि कोणाचं आहे, अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थित लिहू शकता. उदाहरण सोडू आपण. असू द्या. स्क्वेअर रूट ऑफ. स्क्वेअर रूट वर्गमूळ. रूट किती आहे? दुसरं. वर्गमूळ त्याला म्हणलेलं आहे. ऑफ 9th पॉवर. आता हे पुढं मागं लिहिलं असेल तरी काही अडचण नाही, आपल्याला जसं विचार तसं लिहायचं आहे. आता हे कोणाचं आहे? 125. लक्ष द्या. आता वर काय असते? पॉवर. खाली काय असतं? रूट. स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट म्हणजे वर्गमूळ. कितवं मूळ? दुसरं मूळ. ऑफ 9th पॉवर. घात कितवा आहे? 9. तर अशा पद्धतीनं तुम्ही ह्या प्रॅक्टिस सेट 3.2 व्यवस्थितपणे सोडवायचा आहे.
धन्यवाद.